हे बघा, पार्ट जोडताना हा खालचा पार्ट आपला बरोबर वरती येईल, त्या चौकड्यावर आपल्याला जोडायचं आहे. माझा चौकडा हा येते. हा हे बघा, असं फिरवत पाहायचे. अगदी स्ट्रेट दिसला पाहिजे आपल्याला तो चौकडा. हा, आता माझी सुई अजून बरीच मागे आहे. तर आता मी आधी ही अशी मध्येच आल्यामुळे मी काय करणार आहे, जी सुई आली आहे मला ह्या चौकड्यावर विणायचं आहे, तर मी आधी मोजून घेणार आहे की मला कुठपर्यंत येऊन सुई नंतर बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6, 6व्याला मला बाहेर चौकडा करायचा आहे. तर परत अजून आपल्याला पुढची विण पण ही चौकड्याचीच आहे, त्याच्यामुळे मी 1 2 3 4 5 5 चौकडे हे सेपरेट विणून घेणार आहे. कारण 6वा चौकडा आपल्याला खाली जे आपण पार्ट काढलेले आहेत एक एक, त्या अँगलनी बरोबर वरती येणाऱ्या चौकोनांवर आपल्याला वरचा पार्ट बाहेर काढायचा आहे. तर मी आधी 1 2 3 4 5 चौकोन करून घेते. तुमचा कदाचित करताना माझ्या पद्धतीने जर करत असाल तर तुमचा आणि माझा सेम येईल, पण एखाद्या वेळेस काय होतं, उलटं सुलटं काढण्यात मागे पुढे दोरे होऊ शकतात. तर त्याप्रमाणे आपण खाली कुठे आहे ते पाहून वरच्या साईडनी तिथे विणकाम करायचं आहे. एक झाला. चौकड्यासाठी परत 2 मोती घेतलेत. हा दुसरा चौकडा झालाय. परत 2 मोती घेतलेत. तिसरा चौकडा पूर्ण झालाय. परत 2 मोती घेतलेत. चार चौकडे झालेली होते माझी. हा 5वा. आता 6वा काय करायचं आहे, आधी विणून घ्यायचा आहे वरचा. आता परत मी तुम्हाला अँगल दाखवते. हे बघा, खाली माझं हा आपण एक सेपरेट पार्ट काढून घेतला होता बाजूची दांडी करण्यासाठी. तर असं पहा, जो समोरचा चौकोन येणार आहे तो तिथे आपल्याला पार्ट बाहेर काढून घ्यायचा आहे. तर आता हा आपला चौकडा आहे. आता मी आधी वरचा विणते आणि मग तो पार्ट बाहेर कसा काढायचा, तो चौकडा कसा बाहेर काढायचा ते सांगते. हे बघ, आता मी हा चौकडा पूर्ण केलाय 6वा. पण आपण आधीची जी लाईन घातली होती ना, हे बघ, आधीची आपली ही लाईन होती. तर ह्या लाईनीवर इथे आधी चौकडा सेपरेट करायचा आहे. तर मी वरचा विणून घेतलाय. तर मी आता काय करते, सुई ह्या मोत्यात काढून घेते. 1 2 3 अशी परत फिरवून घेणार आहे वरच्या चौकड्यात.
हे बघा, आता आपल्याला ह्या खालच्या चौकड्यावर सेपरेट विणायचं आहे. इकडे वरती हात लावायचा नाही आहे. खालची जी पहिली लाईन केली होती ना, त्याच्यातला हा जो चौकडा आहे त्याच्यावर आपल्याला चौकडा बाहेर काढायचा आहे. तर आता मी इथे सेपरेट 3 मणी घेणार आहे. सेपरेट 3 मणी घेऊन एक चौकडा पूर्ण करणार आहे. आणि गोफला कशी आपण सुरुवात करतो तसा, म्हणजे तो एक प्रकारचा जो बेल्ट आहे तो गोफचाच आहे. हे बघा, आता मी सुई घालून इथे सेपरेट चौकडा विणला आहे. म्हणजे एकाच मोत्यावर 2 चौकडे झालेत आपले. एक वरची ओळ आहे आणि हा बाहेर जो काढायचा आहे तो चौकडा झाला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, हा चोचीसारखा आकार. हे बघा, हा आत्ता वरचा ओळीतला विणलेला आणि हा आता सेपरेट बाहेर काढतो तो आकार. आता आपल्याला खालच्या चौकड्यातल्या ह्या साईडच्या मोत्यातनं यायचं आहे. हे बघा, खाली हा जो चौकडा आहे त्याच्यातला हा जो मोती आहे त्या चौकड्याचा, त्याच्यातनं एका याच्यातनं बाहेर यायचं आहे. आता 2 मोती घालायचेत. आणि आत्ता जो चौकडा विणला होता त्याच्या साईडच्या मोत्यातून आणि परत सुई काढली, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. थोडा त्रासदायक जातो, कारण निमुळता भाग झाला. परत आता हे बघा, खाली हा जो पंचकोन आला होता त्याच्यावर आपण जी चौकोनांची लाईन विणलेली, हे बघा मी इकडे साईडला दाखवते, हा पंचकोन आहे, त्याच्यावर आपली ही चौकड्याची लाईन झालेली आहे. तर आता तिसरा हा या पंचकोनातला वरती जो आहे म्हणजे ज्याच्यावर आपण चौकोन विणलेला आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 मोती घालायचे आणि आता ह्या साईडच्या मोत्यातून काढून सुई अशी फिरवून घ्यायची. सुई थोडी लांबीला मोठी घेतली तरी चालेल, माझी छोटी आहे त्याच्यामुळे एकदम काढायला त्रास होतोय. आता इथे बघा, इथे चौकड्याचं तयार होण्यासाठी आपल्याला एकच मोत्याची गरज आहे. तर मी आधी ह्या खालच्या साईडच्या मोत्यातनं काढून घेते, परत वरती फिरवून घेते. आता एक मोती घालून हा चौकडा पूर्ण करते. हा एक पार्ट आपण सेपरेट बाहेर काढला, तुम्हाला एक डोंगर सारखं दिसत असेल. हे बघा, हा भाग फुगीरचा बाहेर आलेला. आता इथून आपल्याला असा बेल्ट करून इकडे जोडायचा आहे खाली तो. आता परत मी कंटिन्युएशनमध्ये वरची लाईन करणार आहे. तर आपण ऑलरेडी किती मणी घातले ते 1 2 3 4 5 आणि 6व्यावर विणलं होतं. आता मी सुई ह्या मोत्यातून काढून घेते आणि पुढे वरची लाईन कंटिन्यू करते. तुम्हाला असं ॲडजस्ट करता येत असेल तर असं करा, नाही तर सेपरेट सुई घालून इथे दोरे सेपरेट सोडा, म्हणजे पुढे कंटिन्यू आपल्याला काम करायला सोपं जातं. आता इथे परत मी 2 मोती घालणार आहे आणि पुढचा चौकडा करणार आहे. आता हे बघा, हा खालचा चौकडा झाला आहे, हा वरचा आहे. तर आता ह्या वरच्या ह्या साईडच्या मोत्यातनं घ्यायचं आहे. खालच्या ह्या जो विणला आहे त्या पार्टला हात लावायचा नाही. बघा, मी नखाने दाखवते आहे. हा 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 जो मोती आहे, सुई दाखवते आहे, त्या मोत्यातून सुई घालून अशी ह्या मोत्यातनं काढायची. हे बघा, सुई मी ह्या मोत्यातून काढली. ह्या
परत इकडे पुढे काढायचे. तर परत इकडे साईडला न्यायची आणि इथे आपण जसं मोजून 6चं अंतर ठेवलं होतं, हे बघा इथे गोफसाठी आपण पार्ट बाहेर काढलेला होता, त्याच्यामुळं खाली पंचकोन किती सोडले होते, 1 2 3 4 5 6. तसेच आता इथे पण आपल्याला वरती चौकडे समप्रमाणात सोडायचे. खाली 6 सोडले तर वरती पण 6 सोडायचे. आता आपण ह्यावर विणलं होतं तर त्याच्या पुढे आपल्याला 6 स्पेशल वेगळे चौकडे करून घ्यायचेत. हा माझा पहिला झाला आहे, मग दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. मग माझा दुसरा वरचा चौकडा इथे येणार आहे, 7व्या याच्यावर येणार आहे. कारण आपण सुरुवातीला हे 5 सेपरेट विणले होते, कारण सुई आपली मध्ये आली होती, म्हणून मग शेवटी आपला फक्त सिंगल एकटा येणार आहे. आता मी आधी हे 6 सेपरेट विणून घेते आणि परत हा पार्ट बाहेर कसा काढायचा ते तुम्हाला सांगते. मी हा पार्ट केल्यानंतर म्हणजे आपण ह्या मी बोट लावते तिथल्या चौकड्यावर आपण हा पार्ट बाहेर काढून घेतला होता गोफचा हा. त्याच्यानंतर पुढे 6 मोती 6 चौकडे सोडायचेत. 1 2 3 4 5 आणि 6. कारण आपण खाली पण 6 पंचकोन सोडले होते. आपला हा षटकोनांच्या वरती पंचकोन होता बघा. तर हे 2 पार्ट जेव्हा आपण साईडला काढले होते तेव्हा मध्ये 6चं अंतर सोडलं होतं. आता इथे आधी मी 7वा पार्ट करणार आहे आणि नवीन वायर लावून तुम्हाला तिथला चौकडा दाखवणार आहे कसा करायचा आहे ते. आता हा आधीचा मी जो चौकडा बाहेर काढला होता गोफसाठीचा तो चालू कामातच वायर घेऊन केलेला आहे. आता इथे हा सेपरेट दाखवत आहे की सेपरेट वायर जोडून कसा करायचा आहे. आता हा 7वा पार्ट मी विणून घेतला आहे. सुईकडे बाहेर काढायची, हे वायर सोडून द्यायचे. आपलं कंटिन्यूशनमधलं वायर हे राहणार आहे. आता मी दुसरं वायर जोडून घेते. आता हे बघा खाली माझा चौकडा इथे आहे, बरोबर आपला तो स्ट्रेट ह्या मोत्यावर येत आहे. हा इथला चौकडा आहे. तर ह्या चौकड्यावर विणकाम करायचं. मी नवीन वायर लावते आणि पुढचं स्टेप दाखवते. हे बघा खालच्या साईडनी मी आधी हा पार्ट केला होता आणि नंतर वरती त्याच मोत्यावर वरच्या साईडनी विणकाम कसं करायचं ती पद्धत दाखवली होती. पण आता वरच्या साईडला मी आधी वरती विणून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर खाली कसं करायचं आहे, म्हणजे इथे थोडा निमुळता भाग असल्यामुळे मी तसं सांगत आहे. आता हे बघा हा मी 7वा विणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या खालची जी लाईन आहे चौकड्याची पंचकोन नंतर येणारी हा 5चा गोल आहे बघा. त्याच्यानंतर जी आपण चौकड्याची विण केली होती ना त्यावर विणायचं आहे. मधले आपले बरोबर 6 सुटले पाहिजे. हे बघा 1 2 3 4 5 आणि 6 ह्या 7व्यावर आपल्याला विणकाम करायचे. तर आता मी नवीन दोरा लावून घेतला आहे. ह्या वरच्या 3 मोत्यांना आपल्याला हात लावायचा नाही आहे. ह्या चौकड्यातला हा जो खालचा मोती आहे ना त्यातनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची आधी. आता 3 मोती घेऊन तिथे चौकडा करायचा आहे. सुई आता ह्या मोत्यातनं काढलेली होती त्याच मोत्यातनं विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आहे. हे बघा एकाच मोत्यावर खालच्या साईडनी आणि साईडनी असा चौकोन तयार झालेला दिसतोय बघा. हा मधला जो आतमध्ये जो सिंगल मोती दिसतोय ना सुई लावलेला, हे बघा
त्या मोत्यावर आपण वरतून पण काम केलेलं आहे आणि साईडनी पण काम केलेलं आहे. आता वरती न जाता सुई अशी खालच्या दिशेने आणायचं आहे, कारण आपण खालच्या चौकड्यावर गोफची सुरुवात करणार आहोत. म्हणजे त्याची साईडची जी दांडी आहे त्याच्या विणकामाची सुरुवात करणार आहोत. आता तिथे चौकडा विणायचा आहे. 2 मणी आपल्याकडे तयार आहेत. मी आता 2 मोती घातलेत. हे बघा, आता जो विणलेला चौकडा आहे आपल्या साईडचा, त्याच्या साईडच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. आधी जमत असेल एकदम तर दोन्हीमधनं एकदाच काढा, नाहीतर सेपरेट सेपरेट काढा. हे बघा, तर खालच्या म्हणजे 5च्या गोलनंतर हा जो चौकडा दिसतोय आतमध्ये, त्याच्या ह्या 3ऱ्या मण्यातून सुई काढायची आणि तिथला 3रा चौकडा पूर्ण करायचा आहे. तर 2 मोती घालायचे. आणि आत्ता विणलेल्या आधी ह्या एका साईडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि हे बघ, हा खालचा जो चौकड्याचा मोती आहे त्यातनं सुई अशी बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा. आता राहिला हा साईडचा मोती. आता आपल्याकडे इथला चौकडा पूर्ण करायचा आहे म्हणून 1, 1, 2 आणि 3 असे 3 मोती तयार आहेत बघा. आधी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढा. मग ह्या साईडच्या एका मोत्यातनं काढा. परत एक मोती घालून या साईडच्या मोत्यातनं आपण दुसरा पार्ट जोडण्यासाठी बाहेर काढून घेतला आहे. आता ही जी सुई आहे, पण हा दोरा सेपरेट लावलेला आहे, त्याच्यामुळे सुई अशी 1, 2, 3 मोत्यातनं फिरवून अशी वरच्या साईडनी आणून ठेवायची आहे. कारण आता हा पार्ट ओपन असल्यामुळं ना आपल्याला हे बोट घालून इथे सपोर्ट देऊन हा पार्ट तयार करता येतोय. पण जर तुम्ही बेल्ट नंतर करून जोडणार असताल तर वरती विणकाम झाल्यामुळं आतमध्ये बोट घालायला किंवा पकडायला आपल्याला जागा नसते, त्याच्यामुळे तो जोड देताना खूप त्रास होतो. हे बघा, आता एक आपला असा साईडनी पण चौकोन तयार झाला आहे. तर मी साईडच्या एका मोत्यातनं सुई आणून इथे माझं वायर बाजूला काढून ठेवणार आहे. नंतर आपल्याला साईडचा बेल्ट विणायचा आहे आणि वरच्या साईडनी जे आपले विणकाम चालू होतं त्याच्या दोऱ्यात मी सुई घालून घेते. तुमच्याकडे आकाशकंदील करताना किमान 2-3 सुया सोबत राहू द्या. आता हे बघा, ह्या 2 पार्टमध्ये आपण इकडनं 6 सोडले तर इकडे पण बरोबर 6च उरतात. हे बघा, आता ह्या पार्टवर विणलं होतं पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आपले बरोबर मध्ये 6 चौकोन राहिलेत. आता वरच्या लाईनीतला आपला शेवटचा चौकोन चालू होता. आता 1, 2, 3 मोती तयार आहेत. हे बघा, ह्या पार्टला पाहायचं नाही आहे. हा खालचा वायर निघालेला 1, हा 2 आणि हा 3. आता मी एक मोती घालून ती 4ची लाईन पूर्ण करणार आहे. हे आता तुम्हाला इथे किचकट वाटेल, पण तुम्ही जेव्हा स्वतः करताल तेव्हा तुम्हाला कळेल की कुठे काय सुई निघते, कुठे काय होते. हे बघा, आपल्याला पंचकोन करायचं आहे. तर आता
एक मोती आपल्याकडे तयार आहे. मी 4 मोती घालणार आहे आणि तिथे 5चा गोल करणार आहे. बघा, आता हे साईडच्या मोत्यातनं न्यायचे. आता 2 मोती आपल्याकडे तयार आहेत. 3 मोती घालून आता हा चौकडा करताना सुई आपली उलट्या दिशेने जाणार आहे. परत आता फिरवून घ्यायची सुई. दोरा घट्ट ओढायचा आहे. तर पुढच्या या मोत्यातनं सुई काढायची. परत 3 मोती घ्यायचेत. आणि ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातनं सुई काढायची. आणि ह्या 5चा गोल पूर्ण करायचा. परत ह्या साईडच्या मोत्यातनं काढायची आहे. 3 मोती घालून इथे 5चा गोल करायचा आहे. आता ह्या वरच्या आलेल्या 14 मोत्यांवर आपल्याला परत असा 5चा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. बघा, परत 5चा राऊंड केल्यामुळं काय होणार आहे, तो आकार असा बाहेर पडल्यासारखा होणार आहे. तर मी ही ओळ पूर्ण करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. हे बघा, शेवटचा पंचकोन येणार आहे. तर हा साईडचा एक मोती आणि हे 2 मोती. आधी हे मी आधी बोलताना 3 बोलले होते, पण 2 मोत्यातनंच बाहेर काढायची सुई. आणि मग 2 मोती घेऊन 3 मोत्यांमधनं फिरवायची. हे 2 मोती घातलेत. आता हे साईडच्या मोत्यातून या पुढच्या 2 मोत्यातून अशी सुई फिरवून वरच्या दिशेने बाहेर काढायची. आपला असा भाग परत तयार झाला आहे. आता इथून पूर्ण भाग आपला हा निमुळत आहे. आपण आता वरचं टोक करणार आहोत. वरच्या दिशेने आधी एका मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते. आता इथे परत आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे. 5चा राऊंड करताना हा एक मोती आणि मागचा एक मोती असे 2 मोती वापरायचे. तर सुईमध्ये 3 मोती घालणार आहे आणि ह्या मागच्या मोत्यातून सुई पुढे नेणार. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यातनं फिरवून घ्यायची. इथे मोती जवळजवळ असल्यामुळे तुम्ही दोरा पुढे काढू शकता. आता आपले खाली 2 आणि साईडचा एक तिसरा असे 3 मोती तयार आहेत. 2 मोती घालून तिथे 5चा गोल पूर्ण करायचा आहे. आता परत सुई पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढायची. तर 3 मोती आहेत, 1 2 आणि हा 3. आता 2 मोती घालून तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. तर आपला जो भाग बाहेरच्या साईडला निघाला होता तो परत आता निमुळता बनत जाणार आहे. हे बघा, आता परत मी पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढली.
2 मोती घालून हे साईडच्या मोत्यातनं देते. हे बघा, आता परत इथे असं आतमध्ये वळत जात आहे. तर आता ही पूर्ण लाईन अशीच कंटिन्यू करायची, ती मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. पंचकोन चालू आहे, खालचे 2 आणि हे साईडचे 2 असे 4 मोती आपल्याकडे तयार आहेत. तर मी आधी ह्या साईडच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता फक्त 5चा गोल करण्यासाठी 1 मोती लागणार आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. मी अजून 1 2 3 4 थोडं पुढच्या साईडनी सुई अशी फिरवून वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. कारण लगेच काढलं तर काय होतं, इथे आपण आकसल्यासारखं होतंय. म्हणजे आपण निमुळता भाग करतोय त्याच्यामुळं लगेच जर तिथे काढलं तर तो पहिला मणी लूज पडल्यासारखा होतो. आता फिरवून मी ह्या वरच्या मोत्यात येणार आहे. आता परत हे आपले आतमध्ये 14 मोती आलेले आहेत. तर आता ह्या 14 मोत्यांवर आपल्याला चौकड्याची विण करायची आहे. तर खाली 1 मोती आहे, आता 3 मोती घालून चौकड्याची विण करणार आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर आली, त्याच मोत्यातनं मी उलट्या दिशेने बाहेर काढते सुई. हा पहिला चौकडा झाला. आता इथे पुढे न घालता ते साईडच्या मोत्यातनं वरती काढायची. आता परत 2 मोती घालायचे आणि दुसरा चौकडा पूर्ण करायचा. उलट्या दिशेने सुई बाहेर काढत तर 1 2 3 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. इथे थोडा दोरा घट्ट ओढत जायचा, कारण निमुळता भाग येणार आहे. तर दोरा व्यवस्थित ओढायचा म्हणजे आकार नीट येतो. तर ही अशी चौकड्याची विण पूर्ण करून घ्यायची. ती मी पूर्ण करून घेते आणि नंतर कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, इथे आपला आता शेवटचा चौकोन चालू आहे. तर ह्या चौकोनासाठी आपल्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी इकडे साईडच्या मोत्यातनं वरती आलेली आहे. आता 1 मोती घालायचा आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातनं काढून सुई अशी फिरवून घ्यायची. ह्या मोत्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे. आता मी परत आपण आत्ता हा केलेला आहे, पण तो थोडा लूज पडतो म्हणून मग मी फिरवून मधला एक चौकोन सोडून त्याच्या पुढच्या मण्यात येणार आहे. म्हणजे मी सुई अशी फिरवत इकडे काढणार आहे. तुम्ही तिथेही करू शकता. आता आपल्याला पंचकोन करायचं आहे. तर आपण
ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे तो मोती आणि त्याच्या मागचा मोती, अशा 2 मोत्यांचा आपण वापर करणार आहे. तर आता इथे 2 मोती आहेत. मी 3 मोती घालणार आहे आणि गोल करणार आहे. हे बघा, सुई माझी ह्या मोत्यातनं निघाली आहे, त्याच्या मागच्या मोत्यातनं सुई काढते मी. ह्या 5चा गोल करते. आता परत पुढचा 5चा गोल करण्यासाठी आपल्याला ह्या साईडच्या मोत्यातनं निघायचं आहे. आता आपले खाली 2 मोती तयार आहे बघा. आपल्याला 2 चौकोनांचा वापर करायचा आहे. त्यासाठी आता हा एक चौकोन, हा एक चौकोन आणि सुई ह्या मोत्यातनं निघालेली आहे. तर हे 3 मोती आपल्याकडे तयार आहे. आता पंचकोनसाठी मी 2 मोती घालणार आहे आणि अशी उलट्या साईडनी सुई फिरवून घेणार आहे. परत आता सुई अशी 1 2 3 4 5 मोत्यातनं फिरवून घ्यायची. परत 2 मोती घालायचे आणि हा साईडचा जो आहे वरचा, तिथून सुई अशी फिरवून घ्यायची. तर परत ह्या वरच्या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 मोती घ्यायचेत. हे बघ, हा पहिला चौकोन आहे, हा दुसरा चौकोन आहे. दुसऱ्यातून आपण पहिल्यात जायचं आहे. तर परत 1 2 3 4 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचेत आणि या साईडच्या मोत्यातनं काढायची. खाली 14 मोती होते आपले, एक एक आलेले. तर आपण आता त्याच्यावर 2 2 म्हणून वापर करतोय. तर आपले वरती हे आपले पंचकोन येणार आहेत. आता हे बघा, परत सुई फिरवून आता हा आपला शेवटचा पंचकोन येणार आहे. तर आपल्याकडे आता 1 2 3 4 4 मोती आहेत. आधी मी ह्या 4 मोत्यांमधनं सुई अशी फिरवून घेणार आहे. आपण वरच्या साईडनी बंद करत आहोत. बंद करण्याची आपली ही स्टेप चालू आहे. हे बघा, आता 1 2 3 4 हा एक मोती घालून हा 7वा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, वरती तुम्हाला 7 दिसत असतील. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर आपल्याला सुई एकदा पूर्ण ह्या 7 गोलमण्यांमधनं फिरवून घ्यायची आहे. तुम्हाला इथे वायर टाकायला जागा शिल्लक राहते. आधी पूर्ण वायर टाकून घ्यायचं, खाली होल्डर लावून घ्यायचं, बल्ब लावून घ्यायचं आणि वरती नंतर मग वायर ओढायचं.
शोपीस म्हणून ठेवणार असाल तर काही हरकत नाही, पण तुम्हाला जर आतमध्ये प्रॉपर लाईट लावायचा असेल, तोही मोठा बल्ब नाही लावायचा आहे. देवघरात आपण जो छोटा लावतो ना, असा निमुळता असतो बघा, पाकळीसारखा. हे बघा, आता बंदाच्या साईडला म्हणजे आपल्याला बेल्ट ह्या साईडनी करायचा आहे, तर थोडंसं आपण इथे अजून एका मण्यातनं जाऊन इथे समोर फिरवणार आहोत आणि तिथून आपल्याला वरती लटकवायला करायचं आहे. करायचे इथे 7 गोल आलेले आहेत, पण आपल्याला ना आधी एक सेंटर पाहून घ्यायचा आहे. ह्या 2 टोकांमधला सेंटर पाहायचा आहे. तर सेंटरसाठी मी आधी सुरुवातीला ह्या 2 मण्यांचा वापर करणार आहे. मी जे बोटं दाखवते ना दोन्ही, त्या 2 मण्यांचा मी वापर करणार आहे. तिथे आधी आपला एक छोटासा त्रिकोण करायचा आहे. म्हणजे त्रिकोण करण्यासाठी आपल्याकडे 2 मणी हे निळे तयार आहेत. आता वरती आपल्याला पांढऱ्या कलरनी करायचं आहे बेल्ट. म्हणजे जे वरती पकडायचं हुक करायचं आहे ते पांढऱ्या मोत्याने करायचं आहे. तर मी सुरुवातीला फक्त एक पांढरा मोती घालणार आहे आणि वायर निघाले तो आणि त्याच्या मागच्या मोत्यातनं असं काढून घेणार आहे. तो मोती थोडा आतमध्ये गेल्यासारखा वाटेल, पण निघतो तो वरती. आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता इथे 3 मोती घालून चौकडा करायचा आहे. आपले हे मोती मधले जर 8 आले असते तर आपण एका मोत्यावरच विणलं असतं, पण आपल्याकडे 7 आल्यामुळे आपण आधी 2चा वापर केला आहे खालच्या. परत 3 मोती घेऊन आपण स्वस्तिकाला किंवा लक्ष्मीच्या पावलांना जे साईडला पट्ट्या करतो ना, तसंच आपल्याला हे छोटा पट्टा विणायचा आहे. तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही विणू शकता. एक 2 3 4 झालेत माझे. हे विषम संख्येत ठेवा, म्हणजे 5 7 9 अशी संख्या येऊ द्या. मी 9 घेणार आहे. ते बघा माझे 8 झाले. तर 1 2 3 4 5 6 7 8
आता 9 आपल्याला खाली जोडायचं आहे. आधी ह्या वरच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे आणि ह्या दोन मोत्यांवर विणलंय बघा, तर त्याच्या अपोजिट आपल्याला एक दिसतो. हा एक दिसतो. इकडनं 2 सुटतात, इकडनं 2 सुटतात. तर आता आपण कोणत्या अँगलने आपली सुई आहे ते पाहून एक मोती घेऊन त्या एका मोत्यातनंच आपल्याला सुई बाहेर काढायची. तर मी आता ह्या साईडला आहे डाव्या, मग मी एक मोती घेणार आहे आणि त्या 2च्या समोर हा जो निळा एक मोती दिसतोय त्यातनं मी एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, बेल्ट आधी सरळ करून घ्यायचा आहे. आता परत एक मोती घालून तो चौकडा पूर्ण करायचा आहे. हा झाला आपला वरती लटकवायचा बेल्ट तयार. आपला कंदिलाचा मधला भाग आपला पूर्ण झाला आहे. तर माझं वायर संपत आलंय. इथे आपल्याला काम झाल्यामुळे तसं गाठ मारून वायर कट करायचं आहे. मी इथे गाठ मारून घेते आणि वायर कट करते. हे बघा, आपला हा असा पार्ट तयार झालाय. आता खालच्या साईडनी अजून आपल्याला एक निळी लाईन करायची आहे. तर ती कशी करायची ते तुम्हाला सांगते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सुरुवातीला आपण का केला नाही गोल. पण काय होतं, आपण करताना म्हणजे त्याचा पार्ट असा बाहेर निघाल्यासारखा आहे. तर आपण हे पकडताना असा तो प्रेस होत जातो. त्यामुळे ही निळ्या कलरनी जी लाईन आहे ती आपण शेवटी त्यासाठी करतो की थोडं फिनिशिंगमध्ये राहावं आपलं काम म्हणून. आता हे बघा, आता इथे आपल्याला 7चा गोल करायचा आहे. तर आपण खाली आपली पहिली लाईन जी आहे सुरुवातीची ती षटकोनाची आहे. तर मी ह्या मधल्या मोत्यातून वायर काढून घेते आधी. आणि षटकोनातला हा एक मोती आणि दुसऱ्या षटकोनातला हा एक मोती, अशा 2 मोत्यांवर आपल्याला विणकाम करायचं आहे. आता आपल्याकडे खाली 2 मोती आहेत. आपल्याला 5 मोती घालून तो 7चा गोल करायचा आहे. हे बघा, सुई निघालेल्या मोत्याच्या मागच्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी पुढे काढून घ्यायची आहे. हे बघा, आत्ता घातलेला जो 7चा गोल झालाय त्याच्या साईडच्या एका मोत्यातनं सुई अशी आपल्याला फिरवून घ्यायची. आता आपल्याला पुढचा 7चा गोल करण्यासाठी आपल्याकडे हे 2 मोती आणि हा तिसरा, अशी 3 मोती तयार आहेत. आता आपण 4 मोती घालणार आहे.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना एक एक्स्ट्रा येतो आणि शेवट करताना आहे त्यामधल्या संख्येपेक्षा एक मोती कमी होतो. आता इथे आपण सुरुवातीला 5 घातले म्हणून मधलं काम हे आपलं 4 मोत्यांचं राहणार आहे आणि अगदी सगळ्यात शेवटचा 3 मोत्यांवर येणार आहे. आता 1 2 3 4 5 6 7 एवढ्या 7 मोत्यांमधनं मी सुई फिरवून घेणार आहे. आपल्याकडे 3 मोती तयार आहे. परत 4 मोती घालून तो 7चा गोल पूर्ण करायचा आहे. ही ओळ पूर्ण 7च्या गोलची आहे. मी ती करून घेते आणि पुढे साईडचे बंद कसे करायचे ते तुम्हाला सांगते. ही लाईन झाल्यानंतर आपला मधला पार्ट हा पूर्ण झालेला आहे कंदिलाचा. बघा ही लाईन पूर्ण करून घेते आणि मग हे साईडचे बेल्ट कसे करायचे ते तुम्हाला सांगते. आता आपला 7चा शेवटचा गोल तयार होणार आहे. तर आपल्याकडे 4 मोती ऑलरेडी तयार आहेत, खालचे 2 आणि साईडचे 2. तर मी आधी ह्या खालच्या 2 आणि एका साईडमधनं सुईवरच्या दिशेने काढून घेते आणि आता आपण फक्त 3 मोती घालणार आहोत आणि तिथे 7चा गोल पूर्ण करायचा आहे. हे कंदिलाचं स्टँड झाल्यासारखं आहे. खालचा जो हा निळा पार्ट आहे तो मधल्या पार्टचा स्टँड आहे. हा खालचा पार्ट आपला पूर्ण झाला आहे. गाठ मारून वायर कट करून घ्यायची आहे. मी सुई एका आधी पुढच्या गोल मधनं फिरवून घेते खालच्या दिशेने. तुम्ही इकडे बाहेरच्या साईडलाही गाठ मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडं सेफ राहण्यासाठी मी आतमध्ये खालच्या दिशेने येऊन गाठ मारते. एक दोन गाठी मारून वायर 2-3 मण्यांमधनं एक्स्ट्रा फिरवून घेऊन मग कट करायचं आहे. अजून एक गाठ मारते.
गाठ मारल्यानंतर वायर एक 3-4 मण्यांमधनं मी फिरवून घेतलं आहे. हे बघा आपलं असं स्टँड तयार झाले, म्हणजे तो असा व्यवस्थित बसतो. हे बघा साईडला मी वायर काढलेलं होतं, त्या मोत्यात मी 3 मोती घालून तिथे चौकोन केला आहे. नंतर पुढच्या मोत्यातनं सुई काढली आहे, परत 2 मोती घालून आता जो चौकोन केला होता त्यातनं साईडच्या मोत्यातनं फिरवून घेत आहे. आता खालच्या चौकोनावर आपल्याला एकावर एक असे हे 4 चौकोन करायचे. हे बघा आता ह्या साईडच्या मोत्यातनं मी बाहेर काढणार आहे. आता परत 2 मोती घ्यायचे, खालचा आणि साईडचा अशा 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आता का पुढचा चौकोन करण्यासाठी आपल्याकडे 3 मोती तयार आहेत, 1 2 3. आता हे आधी 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता 3 मोती असल्यामुळे मी एकच मोती घालणार आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातून परत एकदा अशी सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. फिरवून घ्यायची ती 3 मोत्यातनं. हे बघा आपण सुरुवातीला बाहेर काढून ठेवलेला हा एक चौकोन, आता आपण हा दुसरा चौकोन विणलाय, म्हणजे त्या 4 चौकोनांचा एक चौकडा आपण तयार केला आहे. आता परत तिसरा चौकडा करण्यासाठी मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आपल्याला असे एका लाईनीत हे 4 करायचे, तर मी सुरुवातीचा बाहेर काढलेला, नंतरचा हा 2 3 आणि 4 असे 4 मोती करून घेते आणि मग पुढे कसं वळवायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा आपले हे 4 चौकडे तयार झालेत, पण आपल्याला आता खालच्या साईडने विणायचे. आपली सुई ही वरच्या साईडने आहे. आता सुई मी फिरवून या खालच्या साईडने जो चौकडा दिसतोय आपल्याला, त्या तिथे पहिल्या चौकोनात घेऊन येणार आहे. आता इथे परत 3 मोती घालायचे. वायर ज्या मोत्यातनं निघाले त्याच मोत्यातनं उलट्या साईडनी बाहेर काढायचं आहे. इकडे खालच्या साईडनी साईडचा जो मोती दिसतोय त्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 2च मोती लागणार आहेत. हा साईडचा मोती आणि हा खालचा मोती अशातनं सुई फिरवून घ्यायची. आता पुढच्या मोत्यातनं घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे. या साईडच्या मोत्यातनं सुई नेत तो चौकोन पूर्ण करायचा आहे. आता चौथा चौकोन येताना आपल्याकडे
3 मोती असणार आहेत. हे बघा, हा 1 2 आणि 3. तर आधी ह्या मी खालच्या मोत्यातून आणि या साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढते. आता एकच मोती लागणार आहे. तर आधीचा जो चौकोन केलाय त्याच्यातल्या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत आता सुई फिरवून वरती एका मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची. हे बघा, वरती असा चौकडा दिसतो. त्या चौकड्याच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आपण आधी इथे सुरुवातीला बाहेर काढलेला हा पहिला चौकडा होता. मग आपण पुढे 3 विणले. आता 3 विणून खालच्या साईडने आपल्याला हे 14 करायचे. तर ह्या लाईनीतला जो शेवटचा आहे तो आपला इकडच्या लाईनीचा पहिला येणार आहे. तर असंच चौकड्यांचं रॉड करत हा 14 पर्यंत करून घ्यायचा आहे. मी तो करून घेते आणि मग पुढे इकडे कसं जॉईंट करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, वरच्या साईडनी वायर मी सोडलेलं होतं. वरतून एक सुई आपण वेगळी लावली होती. तर त्या साईडनी करत मी हे 9 चौकोन पूर्ण झाले. माझं इथे वायर संपलं तर मी वायरला गाठ मारून तो बंद केला. आता खालून जे मी वायर सोडलं होतं तिथून मी सुरुवात करून हा जॉईंट कसा करायचा आहे बेल्ट एकमेकांना ते सांगणार आहे. तर खाली आपण एक पहिला चौकोन करून घेतला होता. आता त्यावर आपल्याला दुसरा चौकोन करायचा आहे, म्हणजे दुसरा चौकडा करायचा आहे. 4 चौकोनांचा एक चौकडा मी तयार करणार आहे. तर आता खालच्या साईडने आपल्याला हे 5 करायचे. आपण पहिला केलेला पहिला मोजायचा. आता हा दुसरा करणार आहे. तुम्ही दोन्ही साईड खालून आणि वरतून विणकाम करत आले तर तुमचा जॉईंट हा मध्ये येईल. वायर जर खूप मोठं नसेल सोडलेलं तर तुम्ही दोन्ही साईडनी विणत एकमेकांना जोडू शकता. हे बघा, 4 चौकोनांचा एक चौकडा तिथे तयार झाला आहे. आता सुई परत फिरवून वरच्या साईडने आणते. आता हे ह्या लाईनीत आपल्याला 5 करायचे. आपला आत्ता दुसरा झालेला आहे. पहिल्यांदा केलेला तो पहिला, मग आत्ता हा विणलेला दुसरा. अजून मी 3 करून घेते आणि पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, 1 2 3 4 5 चौकडे झाले आहेत. आपल्याला वरच्या साईडला यायचं आहे. तर दोरा माझा खालच्या साईडने आला होता म्हणून मी फिरवून ह्या वरच्या चौकड्यावर घेते. आता हा आपल्याला हे ह्या साईडचे 14 करायचे आहेत. तर माझे हे वरचे 9 झालेले आहेत आणि हा जो आहे नाही, तिसरा चौकडा जोडायचा आहे आपल्याला. आपल्याला हे 14 चौकडे तयार करायचे आहेत. आपल्याकडे 10 ऑलरेडी तयार आहेत.
9, 10, 11. मी अजून 2 चौकडे करून घेते आणि नंतर येणारा चौकडा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, वरतून 9 चौकडे झालेत, खालून 4 चौकडे झालेत. आता आपल्याला मध्ये 14वा चौकडा जोडायचा आहे. तर आपण कोणत्या अँगलने आहोत तसा रॉड ठेवून म्हणजे हा जो भाग आहे तो असा वाकडा तिकडा नाही होऊ द्यायचा आहे, सरळ ठेवायचा आहे आणि तो एकमेकांना जोडायचा आहे पार्टात आपल्याला. आता मी ह्या मोत्यातून बाहेर आली तर मी 3च्या ऐवजी एकच मोती घातलेला आहे. तर आता हा रॉड असा ठेवून माझा हा मोती येणार आहे जोडायचा. तर त्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता परत एक मोती घेऊन वायर ज्या मोत्यातनं निघाले त्या मोत्यातनं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे एक चौकोन आपला जोडला गेला. हे बघा, आता परत ह्या समोरच्या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. परत आता एकच मोती लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याकडे आपण हा जोडल्यामुळं हा एक मोती आपला मिळालेला आहे. आता हे बघा, हा एक मोती घालून या तिन्ही मोत्यांमधनं मी सुई फिरवून तो चौकोन पूर्ण करणार आहे. परत ह्या मोत्यातनं सुई काढून खालच्या पुढच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आपली मोत्यांची जशी दिशा असेल तसे आपल्याला सुई फिरवायची आहे. आता परत मला एक मोती लागणार आहे. तर मी या साईडच्या मोत्यातनं घेऊन सुई फिरवून घेणार आहे. हे बघा, त्यामुळं काय झालं, आतला हा जो चौकडा आहे आपला एक ऑटोमॅटिक तयार झाला आहे. तर ते तिथे मोती न घालता फक्त त्या 4 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. म्हणजे तो चौकोन पूर्ण पॅक होऊन जाईल. माझा तो आतल्या दिशेने आलाय. कदाचित तुमचा फिरवताना, मणी फिरवताना तुमचे तो मागे पुढे कुठेही येऊ शकतो. बघा, आता आपण जोडलेला हा चौकोन. हे बघा, आपला एक रॉड किंवा एक साईडचा पट्टा कंदिलाचा तयार झाला आहे. सेम असाच दुसरा करायचा आहे आपल्याला. तर आता इथलं काम झालं आहे म्हणून वायरला मी गाठ मारते आणि वायर कट करून तिकडे कसं जोडायचं ते सांगते. कारण हे मी वायर इकडे आपण दुसऱ्या साईडनी जोडलेले होते वायर, ते कसे करायचे ते सांगितले होते. आता तिकडनं मी फक्त तुम्हाला सुरुवात सांगणार आहे. सेम पद्धतीने आपल्याला तिकडचा रॉड बनवून घ्यायचा आहे. गाठ मारल्यानंतर 1-2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे.
हे बघा, आपला एक बेल्ट बाजूचा तयार झाला आहे. आता दुसरा कसा करायचा सांगते, कारण दुसरा करताना मी हे करतानाच चौकोन केले होते, त्याच्यामुळे इथे दोरा आपण बाहेर सोडलेला नव्हता. आता तो नवीन दोरा जॉईंट करून कसं पुढे कंटिन्यू करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मी यात तुम्हाला दोन्ही पद्धती शिकवलेल्या आहेत. तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. तुम्ही हे वायर खालूनही जोडू शकता किंवा वरतूनही जोडू शकता. कुठून जरी केलं तरी सेम मोजून घ्यायचे चौकोडे आणि त्या पद्धतीने खालून सुरुवात केली तर वरती जोडायचं आहे, वरतून केली तर खाली जोडायचं आहे. जोडायची पद्धत ही इथे मी जो जॉईंट दाखवला आहे तसाच इथे जिथून तुम्ही सुरुवात करणार आणि जिथे तुमचा शेवट येणार आहे तसाच तो करायचा आहे. तर मी इथून खालून सुरुवात करते, तर खाली हाच आपला चौकडा आलेला आहे. त्या चौकड्यातल्या एका मोत्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे. खालच्या दिशेने मोजलेत आपले 5 चौकड्यांची लाईन येणार आहे आणि वरतून जर केले तर 4 येणार आहेत. तुम्ही जर वरती 5 घातले तर खाली 6 घाला. त्यापेक्षा जास्ती नको. हा भाग थोडा प्रेस जरी झाला आतमध्ये तर आपण खालच्या साईडनी आतमध्ये असा आतून प्रेस करून वरती काढू शकतो. काढू शकतो म्हणजे आपण खालचा आकार थोडा मोठा घेतलाय म्हणून आपले बोटं तिथं जात आहेत. हे जर साईज लहान घेतली तर आपल्याला पकडायलाही जागा राहत नाही. शेवटच्या चौकोनाला एकच मोती लागणार आहे माझ्या. सुई आता वरच्या दिशेने वरच्या चौकोनात काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने आता मी 5 चौकोन करणार आहे आणि खालून केल्यामुळं मी वरच्या साईडनी त्याचा दुसरा भाग म्हणजे ह्या साईडचा पट्टा पुढे वरच्या साईडने विणणार आहे. तुम्ही जर वरतून सुरुवात केली तर तो भाग खालच्या साईडने विणला जाणार आहे. तर मी आता एवढा हा एक बेल्ट करून घेते आणि मग तुम्हाला हा झालेला आकाशकंदील दाखवते. अजून एक छोटी टिप द्यायची आहे. आता माझा हा म्हणजे 5वा चौकोन आहे तो इथे संपला, पण काय होतं हा वरती जो तयार झालेला चौकोन असतो ना तो थोडासा लूज वाटतो. तर वरती सुई घेऊन एकदा ह्या चौकोनातनं पूर्ण फिरवून घ्यायची, म्हणजे तो चौकोन तिथे टाईट होऊन जातो. हे मी मागच्या बेल्टमध्ये सांगायची राहिली तुम्हाला. आता हे बघा, मी पूर्ण वरच्या याच्यातनं फिरवून घेतलं, हा चौकडा पॅक झाला. आता मला वरच्या दिशेने सुरुवात करायची. तर माझी सुई ऑलरेडी इकडे
आलेली आहे. आता मी इथून पुढे कंटिन्यू 13 चौकडे करून घेणार आहे आणि हा आलेला 14वा चौकड आहे. खालून 5, वरतून 4 आणि मधले 14. तुम्ही वरतून जर 5 घेतले तर खालून 6 घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त ही जी साईडची दांडी आहे ती मोठी करू नका, कारण तो फक्त शो आहे, त्याचा काही एक उपयोग नाही आहे. तर आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला याचा शेवटचा लूक दाखवते. हे बघा, माझे हे 14 पूर्ण झालेत. तर आता हा जो चौकोन झालेला असतो वरचा, तो असा मोकळा असतो. तर त्याच्यामुळं काय करायचं, सुईवरती घेऊन जाऊन पूर्ण त्या वरच्या 4 मण्यांमधनं सुई एकदा फिरवून घ्यायची, म्हणजे तो छान चौकोन आपला तयार होतो. हे बघा, चौकोन करताना आता इकडे आपल्याला ह्या साईडला वळायचं आहे. तर आपली सुई वरच्या दिशेने आलेली आहे. तर मी आता अजून 2 मण्यांमधनं फिरवून घेणार आहे सुई. रॉड बघायचं की सरळ कसं आहे ते, त्या अँगलने आपण विणकाम करायचं आहे. आता मला इकडे आतल्या बाजूने विणायचं आहे. आता इकडे बघा, आपल्याला वरच्या साईडनी 2च करायचे होते, हे 4 करायचे होते. तर आपले 2 तयार आहेत. खालचा एक तयार केलेला आणि हा एक, असे 2 तयार आहेत. आता तिसरा आणि चौथा. तर मी आता इथे आधी एक चौकडा पूर्ण करून घेणार आहे आणि जो येणार आहे तो आपल्याला तिसरा जो येईल तो जोडायचा आहे. आधी इथला 4 चौकोनांचा चौकडा तयार करून घेते मी. सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला इथे जोडायचं आहे. तो आपण हा चौकोन जो करून सोडलेला आहे ना पहिला, त्याला जोडायचा आहे. आता इथे मी जोडताना कसं दाखवलं होतं त्याचप्रमाणे इथे जोडायचं आहे. आता आपल्याला एक मोती लागणार आहे. आता हा आपण रॉड आधी असा सरळ ठेवायचा आहे. हा खाली असा गोल फिरला नाही पाहिजे. आता हा सरळ केल्यानंतर माझा वरच्या बाजूने आलेला आहे, वायर वरच्या बाजूने आले. तर मी हा वरचा जो मोती आहे, हा नख लावलेला, हे बघा, सुई मी त्यातनं काढून दाखवली, तिथे तो जोडायचा आहे. तुमचा कदाचित खालीही येऊ शकतो.
तर परत एक मोती घालून फिरवून घ्यायचं आहे. एक चौकोन आपला पूर्ण झाला आहे. हे बघा, जोडताना काय होतंय, 3 मोत्यात 3 चौकोनच जोडावे लागतात, चौथा ॲटोमॅटिक तयार होऊन जातो. आता हा दुसरा जोडते मी. आता तिसरा जोडणार आहे मी. तिसरा जोडताना माझा खालच्या साईडने आलाय, म्हणजे आतल्या साईडने आला. आता मी एक मोती घेणार, या साईडच्या खालच्या मोत्यातनं काढ. हे बघा, 3 जोडल्यानंतर हा चौथा ॲटोमॅटिक आला आहे, पण हा असा लूज पडलेला आहे. हे बघा, आता काय करायचं आहे, ह्या 1 2 3 4 मोत्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची आपल्याला, म्हणजे तो जवळ येऊन जाईल. दोरा घट्ट ओढायचा आहे जोडल्यानंतर. हा पार्ट आता जोडला गेलाय. आता वायर साईडला नेऊन गाठ मारायची आहे आणि वायर कट करायचं आहे. आपला कंदिलाचा दुसरा दांडा पण तयार झाला आहे. मी गाठ मारून घेते. गाठ मारल्यानंतर वायर हे 2-3 मोत्यांमधनं फिरवून घ्यायचं आहे. वायर कट करायचं आहे. हे बघा, अशा रीतीने आपला कंदील हा पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.